रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, वंध्यत्व तज्ज्ञ, कोल्हापूर। गणेश मंडळाची मोठ बांधणार, कोल्हापुरात महासमितीची स्थापना। गणेशोत्सव म्हटला की मंडळाची लगबग, देखाव्याची तयारी आणि मिरवणुकीचा जल्लोष। याच उत्सवाला आता अधिक शिस्तबद्ध आणि विधायक स्वरूप देण्यासाठी शहरातील गणेश मंडळाची एकजूट होणार आहे। लहान मोठ्या गणेश मंडळांना एका छताखाली आणत कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीची स्थापना करण्यात आली आहे। गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील मंडळांमध्ये समन्वय राहावा, पोलीस व प्रशासनाशी थेट संवाद साधता यावा आणि उत्सवातील अडचणी सामूहिकपणे सोडवता याव्यात या उद्देशाने महासमितीची उभारणी करण्यात आली आहे। पारंपरिक गणेशोत्सवाची परंपरा जपत सामाजिक उपक्रम, जनजागृतीपर कार्यक्रम आणि विधायक देखावे यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। विशेषतः मिरवणुकीतील शिस्त, विसर्जन, मार्ग वाहतूक नियोजन, पोलीस प्रशासनाशी समन्वय आणि देखाव्यादरम्यान होणारी गर्दी याबाबत महासमिती पुढाकार घेणार आहे। मंडळांना आवश्यक मार्गदर्शन करून गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। महासमितीच्या माध्यमातून शहरातील उत्तरेश्वर पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ, राजारामपुरी, शाहूपुरी, उद्यमनगर, कळंबा परिसर आदी भागात विभागीय समित्या उभारण्यात येणार आहेत। त्यामुळे प्रत्येक भागातील गणेश मंडळांना महासमितीशी जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। दरम्यान सोमवार 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:30 वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे गणेश मंडळाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। शहरातील मंडळाचे प्रतिनिधी तसेच प्रमुख शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित राहणार असून याच कार्यक्रमात महासमितीचे उद्घाटन करण्यात येणार आहे। गणेशोत्सव केवळ उत्सव न राहता सामाजिक एकजुटीचा आणि कोल्हापुरी संस्कृतीचा जागर ठरावा यासाठी महासमितीची वाटचाल राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। समितीची कार्यकारिणी अशी अध्यक्ष गजानन यादव, लेटेस्ट तरुण मंडळ, कार्याध्यक्ष शिवाजीराव जाधव, मित्रप्रेम तरुण मंडळ, सहकार्याध्यक्ष रामदास काटकर, उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीम, उपाध्यक्ष अजित चव्हाण, वेताळमाळ तालीम मंडळ, राजेंद्र ठोंबरे, पाटाकडील तालीम मंडळ, प्रसाद वळंजू, छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळ, सेक्रेटरी पद्माकर कापसे, दिलबहार तालीम मंडळ, खजानीस सुशील भांदीगिरे, जुना बुधवार तालीम मंडळ, सहखजानीस सुदर्शन सावंत, हिंदवी तरुण मंडळ। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। आज कोल्हापुरामध्ये एका चांगल्या पर्वाचा आरंभ होतोय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। आता येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरामध्ये एक चांगलं संघटन आकारास येत आहे। कोल्हापूर शहर परिसरातील ज्या तालीम संस्था आहेत, जुन्या तालीम संस्था आणि गणेश मंडळं आहेत, त्या सर्वांना, मग त्या छोट्या असतील मोठ्या असतील, सर्वांना एकत्रित आणून त्या एकत्रीकरणातून एक चांगलं संघटन उभं राहते आणि त्याची उद्घोषणा आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे। सार्वत्रिक गणेशोत्सव महासमिती असं या संघटनेचं नाव आहे। या संघटनेचा आरंभ आजपासून होतोय आणि उद्घाटन सोहळा प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शाहू स्मारक या ठिकाणी सोमवार दिनांक 17 रोजी हा उद्घाटन सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे। या उद्घाटन सोहळ्याला सुद्धा समस्त कोल्हापूरवासियांनी उपस्थित राहावं असं मी एक आवाहन करतो। या संस्थेची स्थापना करण्याचा उद्देश की आज जे गणेशोत्सवाचं स्वरूप जे आहे ते स्वरूप थोडंसं व्यापक बनत चाललेलं आहे। बऱ्याचशा गोष्टी गैरसुद्धा घडत आहेत आणि येणाऱ्या नव्या पिढीमध्ये चांगले संस्कार व्हावेत आणि हा गणेशोत्सव एक लोकोत्सव व्हावा या अर्थानं मध्यवर्ती कल्पना आम्ही मांडली। यामध्ये सर्वच कोल्हापूर शहरातील गणेश मंडळ तालीम संस्थांनी हिरिरीनं भाग घेतला, त्याला सर्वांची मान्यता दिलेली आहे। आज या ठिकाणी या मध्यवर्ती समितीची स्थापना झालेली आहे। या स्थापनेमध्ये सर्व समावेशक असे कार्यकारिणी निवडलेली आहे। यामध्ये सर्व पदाधिकारी सुद्धा निवडलेले आहेत।
बऱ्याचशा गोष्टी या जुन्या काळात चांगल्या होत होत्या, ज्यातून भाईचारा निर्माण होत होता. पान सुपारीचा कार्यक्रम होता. एक मंडळं एकमेकांच्याकडे जाऊन पान सुपारीचा कार्यक्रम करत होते. त्यामध्ये एक भाईचारा निर्माण होत होता आणि वादविवाद होत नव्हते. आत्तासुद्धा बघितलं तर एक या सर्व मंडळामध्ये एक सूत्रीपणा यावा, सुसंगतपणा यावा आणि ह्या तरुण पिढीला एक चांगलं वळण लागावं, दिशा मिळावी. प्रशासन जागेला कायदा सुव्यवस्था राखीव करत असतं, परंतु या प्रशासनाला सुद्धा हातात घेऊन कायद्याचं सुद्धा पालन व्हावं आणि हा गणेशोत्सवसुद्धा एक लोकोत्सव व्हावा, अशामधला एक दुवा म्हणून ही समिती काम करणार आहे. आणि या समितीच्या वतीनं अनेक विधायक असे उपक्रमसुद्धा राबवले जाणार आहे. मिरवणुकीला सुद्धा शिस्त यावी, मिरवणुकी अधिक रेंगाळू नये यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. आता ध्वनी मर्यादाचं उल्लंघन होतं आहे असं प्रशासन म्हणत असताना सुद्धा नव्या पिढीला या ध्वनी प्रदूषणातून होणारे धोकेसुद्धा सांगून चांगल्या पद्धतीनं त्या तरुण पिढीलासुद्धा यामध्ये चांगल्या पद्धतीनं हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सहभागी करून घेत आहोत. गणराया अवॉर्ड पोलीस प्रशासन घेत होतं, त्यामध्ये आता खंड पडलेला आहे. पण ह्या समितीच्या वतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे जे सीन होतात, मग सजीव असतील, निर्जीव असतील, हलते देखावा असतील, चांगली मिरवणूक असेल, चांगल्या पद्धतीने सजावट असेल, चांगली मूर्ती असेल, अशा पद्धतीनं सर्वांना एक जास्तीत जास्त यामध्ये सहभागी करून त्यामध्ये आम्ही ॲवॉर्ड देणार आहे. गणराया अवॉर्ड अर्थात नाव वेगळं असेल, परंतु ॲवॉर्ड देणार जेणेकरून या संपूर्ण सगळ्या मंडळांना प्रोत्साहन मिळेल अशा अर्थानं आम्ही हे योजना केलेलं आहे. आणि यासाठी सर्व कोल्हापूरच्या गणेश भक्तांनी सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं, त्या समितीला सहकार्य करावं, त्या समितीच्या पाठीशी राहावं असं मी आव्हान या समितीमध्ये नवनिर्वाचित सेक्रेटरी म्हणून मला जी धुरा मिळालेली आहे, सेक्रेटरी म्हणून मला पद देण्यात आलेलं आहे, त्या सेक्रेटरी पदाला मी पात्र ठरेन एवढंच मी या निमित्तानं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.